आणि यानंतर आपण पुढची बातमी बघूया। हिंगोलीतील डोंगरगाव पूल इथं 4 ते 5 जण अडकून पडल्याची माहिती मिळते। डोंगरगाव पूल इथं पुरात अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या टीमकडून सुटका करण्यात आल्याचं देखील समजतंय। पुरात अडकलेल्या 2 ते 3 नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्यामध्ये यश आलेलं आहे। सोबतच आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा एनडीआरएफच्या टीम सोबत मदत कार्य केल्याचं दिसतंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर कयाधू नदीने आपलं पात्र ओलांडलेलं आहे आणि निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे हिंगोलीच्या देवजना गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक आहेत ते पुरात अडकले होते। प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः 20 ते 25 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते आणि या ठिकाणी एनडीआरएफ एसडीआरएफ टीमच्या वतीनं या नागरिकांना काढलं जातंय। आपण बघू शकता या ठिकाणी चिमुकले, लहान मुलं, बालकं, महिला या बोट मधून रेस्क्यू करण्याचं काम केलं जाते। यामध्ये कळमनुरीचे आमदार संतोष बांगर स्वतः पुढाकार घेत या नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। कळमनुरी तालुक्यातील देवजना, शेवाळा यासारख्या, डोंगरगाव पूल यासारख्या अनेक गावांमध्ये सुद्धा नागरिक अडकल्याची माहिती आहे। आपण बघू शकता यांना रात्रभर हे नागरिक जे ते या पुराच्या पाण्यात अडकले होते आणि यांना आता बाहेर काढण्यामध्ये, रेस्क्यू करण्यामध्ये यश आले। स्वतः आमदार बांगर बघा या ठिकाणी या नागरिकांना काढतायत। रात्रीपासून उपाशी राहिलेले हे लोक आहेत। या पथकाच्या माध्यमातून यांना बाहेर काढले जाते। बघू शकता हे सगळेजण रात्रीपासून या ठिकाणी होते। अनेक महिला, नागरिक सुद्धा त्या ठिकाणी अडकले। 5 ते 7 जणांना आता बाहेर काढण्यात आलेले। अजून काही जणांना परत काढण्यासाठी ही बोट पाण्यामध्ये जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी देवजना गावाच्या शिवारामध्ये 20 ते 25 लोक अडकल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे। कॅमेरापर्सन आकाश माधव, एबीपी माझा, देवजना, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।